आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। जय श्री कृष्ण। भगवान श्रीकृष्णांनी आपल्या ह्या अवतारात अनेक विचित्र आणि विविध लीला केल्यात। काही अद्भुत होत्या, काही चमत्कारिक, काही रसपूर्ण, तर काही भावनापूर्ण, काही खूप कठोर आणि काही अतिशय कोमल। त्यांनी जन्म घेतल्यावरच चमत्कार दाखवायलाच सुरुवात केली होती। कारागृहामध्ये पित्याचे साखळ दंड आपोआप मोकळे झाले। वादळ आणि पाऊस पाण्यातून त्याला घेऊन वासुदेव नंदाच्या घरी पोहोचले। मग एका मागून एक चमत्कार दाखवू लागले। गोवर्धन पर्वताला आपल्या करंगळीवर उचलून धरलं। कालिया नागाला वश करून त्याच्या फण्यावर स्वतः नृत्य केलं। देखो कालिया के फन पर नाचत कन्हैया, ओ कालिया के फन पर नाचत कन्हैया। श्री कृष्ण नाचले तेव्हा त्यांच्याबरोबर संपूर्ण ब्रह्मांड सुद्धा नाचू लागला। इतकंच नाही, भगवान महादेव सुद्धा कैलास पर्वत सोडून आले आणि त्यांच्याबरोबर नृत्य करू लागले। आणि जेव्हा कठोर कर्तव्य पार पाडायची वेळ आली तेव्हा त्यांनी कंसाने पाठवलेल्या एका मागोमाग एक दैत्यांचा संहार केला। पूतना, अघासुर, बकासुर, आणि शेवटी प्रत्यक्ष कंसाचा वध केला।
जिथे रसांचा संबंध आहे, प्रभूंचं जीवन प्रेमरस प्रधान आहे. त्या प्रेमरसाची चरमसीमा म्हणजे महारास क्रीडा. सृष्टि के कण कण में इसका आभास है, हो तारों में नर्तन, फूलों में उल्लास है. आणि जिथे भावनेचा प्रश्न आहे, श्रीकृष्ण कायम सांगत आलेले आहेत की ते फक्त भावनांचे भुकेले आहेत. याची पूर्ण प्रचिती त्यावेळी आली जेव्हा श्रीकृष्णांनी त्यांचे परममित्र सुदामा यांनी आणलेले कच्चे तांदूळ असे खाल्ले की जणू ते अमृत ग्रहण करत आहेत. याच भावनेचं प्रदर्शन तुला दान केलं त्यावेळी झालं. तुला दानाच्या वेळी सत्यभामेचे अहंकाराने भरलेले दागिने आणि आभूषण त्यांच्या वजनाची बरोबरी करू शकले नाहीत. त्यावेळी रुक्मिणीने भक्तिभावाने काठोकाठ भरलेल्या तिच्या मनाने तुळशीचं एक पान घातलं तर ते स्वतः ईश्वरांच्या वजनापेक्षा भारी झालं. भगवान श्रीकृष्णांच्या अवतारी जीवनाचे कित्येक पैलू तुम्ही बघितलेले आहेत. आता आम्ही त्यांचा आणखी एक पैलू दाखवणार आहोत. तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण यांच्या संततीची कथा, त्यांच्या मुलांची गोष्ट. कृष्णाचा सगळ्यात मोठा पुत्र होता प्रद्युम्न, ज्याने रुक्मिणीच्या पोटी जन्म घेतला. रुक्मिणी स्वतः महालक्ष्मीचा अवतार होती. अर्थातच विष्णू आणि महालक्ष्मीचे अवतार असलेल्या श्रीकृष्ण आणि रुक्मिणीचा पुत्र सुद्धा अवतारच असणार. आता प्रद्युम्न हे स्वतः कामदेवाचे अवतार होते. कामदेवाला भगवान महादेवांनी आपला तिसरा नेत्र उघडून भस्म केलं होतं. पण देवतांनी प्रार्थना केली आणि कामदेवांची पत्नी रती हिचा विलाप ऐकून द्रवित होऊन भगवान शंकरांनी कामदेवाला परत जीवनदान दिलं. पण त्याचं शरीर परत देता आलं नाही, कारण ते भस्म होऊन गेलं होतं. म्हणून काही काळ कामदेव शरीरविरहितच जीवित राहिले. ही कथा कामदेवाने श्रीकृष्णांचा पुत्र म्हणून जन्म घेण्याची आहे. म्हणून आम्ही तुम्हाला हे कारण देखील सांगणार आहोत की कामदेवाला भगवान शंकराने का भस्म केलं होतं. एकदा असं झालं होतं की तारकासूर नावाचा अत्यंत भयंकर असुर ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने सर्वात बलवान झाला आणि त्याने त्रिलोकात हाहाकार माजवला. तारकासुराने ब्रह्मदेवाच्या वराचा असा गैरसमज करून घेतला की तो अमर झाला आहे, त्याचा वध कोणीही करू शकत नाही. तारकासुराला आपल्या अमरत्वाची घामेंड चढली आणि त्याने पहिल्यांदा पाताळ लोकांवर आक्रमण करून विजय प्राप्त केला. मग त्याने पृथ्वी लोकावर कोलाहल माजवला, जणू प्रलयच आला. हे मी सगळं काय बघतोय? पृथ्वीवरील देवता स्वरूप ऋषी मुनींच्या शरीरावर अत्याचाराच्या या खुणा. पृथ्वी लोकांवर हे काय संकट आलं आहे? हे संकट नाही इंद्रदेव, हा तर प्रलय आला आहे. प्रलय असंभव. ठरलेल्या वेळेआधी प्रलय कधीही येऊ शकत नाही. हे इंद्रदेव, हा प्रलय नाही तर काय? मोठमोठे महाल काही क्षणात ओसाड झाले आहेत. प्रत्येक घर चिता बनले. प्रत्येक गल्लीतून जळणाऱ्या प्रेतांची दुर्गंधी येत आहे.
आकाशातून मेघ नाही तर आग बरसत आहे. नद्यांचे प्रवाह निर्जल होऊन ढगांकडून याचना करत आहेत. धरतीवर इतका बलवान मानव कोण आहे जो आपल्या शक्तीचा दुरुपयोग करतो आहे? तो मानव नाही, दानव आहे, दानव. त्याचे नाव आहे तारकासूर. तारकासूर? हो इंद्रदेवता, आपल्या मायावी शक्तीच्या आवेशात येऊन हा तारकासूर वेडा झाला आहे. तो त्याच्या घमेंडीत चूर झाला आणि त्याने संपूर्ण पृथ्वीवर त्याचे अधर्मी राज्य स्थापित केले आहे. म्हणजे तो आम्हाला आव्हान देतो आहे. म्हणजे नक्कीच तो पृथ्वी लोकांनंतर इंद्रलोकांकडे वळेल. तारकासुराच्या प्रकोपापासून आमची रक्षा करा देवराज. रक्षा करा, रक्षा करा, आमची रक्षा करा. त्याची विनाशकारी शक्ती आणि त्याची ही घमेंड आम्ही नक्की संपून टाकू. अन्यथा पृथ्वीवर त्याने लावलेल्या आगीच्या ज्वाळांनी आमचं इंद्रलोकातलं सुवर्ण सिंहासन सुद्धा वितळून जाईल. त्याने देवलोकांवर आक्रमण करण्याच्या आधीच आम्ही स्वतः तारकासुराचा वध करणार आहोत. देवेंद्र, कुठे लपून बसला आहेस तू? माझ्या समोर ये. तारकासूर! देवराज, तू मलाच शोधायला निघाला होतास ना? मग घे, मी स्वयं उपस्थित झालो तुझी सेवा करायला. तुझ्या माथ्यावरून इंद्रलोकाच्या मुकुटाचे ओझे कमी करायला. देवेंद्र, तुझी ही हिम्मत की तू माझ्या मायावी शक्तीला विफल केलंस. तुला ह्या अपराधाचा दंड नक्कीच मिळेल, अवश्य मिळेल. दंड? दंड तर मी तुला देणार आहे तारकासूर. तू मला दंड देणार? तू पाताळ लोकांवर तुझ्या शक्तीचा दुरुपयोग केला आहेस आणि त्याशिवाय पृथ्वी लोकात असहाय्य मानव जातीची हत्या केली आहेस. ऋषी मुनींचा अनादर केला आहेस. तू अधर्माचं राज्य स्थापित करायचा प्रयत्न करत आहेस. याची शिक्षा तुला भोगायलाच लागेल. मला कोण दंड देणार? तारकासूर, मी तुला दंड देईन. मी देवलोकाचा अधिपती. देवलोकीचा अधिपती? नाही देवेंद्र, तू आता देवलोकीचा अधिपती नाही राहिलास. आता आजपासून मी देवलोकाचा अधिपती आहे. मी आजपासून तुझ्या सिंहासनावर बसेन. आजपासून मी देवलोकाचा अधिपती आहे. त्याआधी मी तुझा वध करेन, नष्ट करेन तुला, पराभूत करेन तुला. माझा वध कोणीही करू शकत नाही. मी पाताळ विजेता आहे, पृथ्वीलोकाचा राजा, आणि आता देवलोक नरेश आहे. तिन्ही लोक माझ्या अधीन आहेत. मी त्रिलोकपती आहे, त्रिलोकपती तारकासूर.
पळ इंद्रा, अजून जोरात पळ. आता मी त्रिलोकपती आहे, त्रिलोकपती तारकासुर. आता मी तुझ्या सिंहासनावर बसणार आहे. तारकासुरांचा विजय असो, तारकासुरांचा विजय असो, तारकासुरांचा विजय असो, तारकासुरांचा विजय असो, तारकासुरांचा विजय असो. आता मी देवलोकाचा सुद्धा राजा झालो आहे. मी तिन्ही लोकांचा स्वामी आहे. मला कोणीही पराभूत करू शकत नाही. मी तारकासुर त्रिलोक नरेश आहे, त्रिलोक नरेश. प्रणाम भगवंत, प्रणाम माता लक्ष्मी. काय झालं आज? समस्त देवगण आमच्या सेवेमध्ये एकत्र उपस्थित झाले. देवराज इंद्रांसकट सर्व देवतांच्या चेहऱ्यावर जी चिंतेची छाया दिसून येत आहे, सगळं कुशल नक्कीच नाहीये. भगवान, आपण अंतर्यामी आहात, सर्व काही जाणता. संकटाची काळी सावली फक्त आमच्या मुखमंडळावरच नाही तर संपूर्ण देवलोकावर संकटाचे काळे ढग जमा झालेले आहेत. देवलोकावर संकट? हे देवराज, तुम्ही असताना हे कसं काय शक्य आहे की देवलोकावर संकट आलंय? अशी कोणती घटना घडलीये देवलोकात जिने तुम्हाला मौन केलंय? नारायण नारायण. नारद मुनी, देवी लक्ष्मी उत्सुक आहेत. तुम्ही सांगा ना, काय अनर्थ घडला आहे? नारायण नारायण. प्रभू, दैत्यराज तारकासुराने पाताळ आणि पृथ्वी लोकाला पराभूत केल्यानंतर इंद्रलोकात देवराज इंद्राला सुद्धा पराभूत केले. या क्षणी तो दानव इंद्रलोकांच्या सिंहासनाला आपल्या दूषित कायेने अपवित्र करत आहे. ह्याच कारणाने हे प्रभू, आम्ही तुमची याचना करायला आलो आहोत की तुम्ही तारकासुराच्या अधर्माच्या राज्याला समाप्त करून पुनश्च धर्माचे राज्य स्थापित करायला आम्हाला मदत करा. भगवंत, तारकासुरांचा अंत अतिशीघ्र व्हायला हवा. हो, तारकासुरांचा
तारकासुराचा अतिशीघ्र व्हायला हवा. अतिशीघ्र व्हायला हवा. तारकासुराचा वध. काय झालं प्रभू? भगवान, तुम्ही कसला विचार करताय? तुम्ही तर याहून मोठमोठ्या दानवांचा नाश करून धर्माची रक्षा केली. मग तारकासुराचा वध सुद्धा शीघ्र केला पाहिजे. नाही देवी, तारकासुराचा वध नाही केला जाऊ शकत. तारकासुराचा वध नाही केला जाऊ शकत? परंतु का? कारण मी तारकासुराचा वध करणार नाही आणि कोणीही दुसरं त्याचा वध करू शकत नाही. हे तुम्ही काय बोलताय भगवान? दुसरा कोणी वध का नाही करू शकत? तारकासुर ब्रह्मदेवांनी त्याला जो काही वर दिलेला आहे त्याखाली सुरक्षित आहे. प्रभू, ब्रह्मदेवांचं वरदान? हो देवेंद्र, खूप पूर्वीची गोष्ट आहे. ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त करण्यासाठी तारकासुराने अनेक वर्ष खूप तपस्या केली होती. आपल्या भक्ताची अशी भक्ती बघून ब्रह्मदेवांनी तारकासुराला दर्शन दिलं होतं आणि वरदान सुद्धा दिलं होतं. ओम ब्रह्मणे नमः. 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 ओम वत्स तारकासूर, हे तारकासूर, डोळे उघड वत्सा. प्रणाम ब्रह्मदेव. तारकासूर, तुझ्या भक्तीने आमचं मन मोहून घेतलं आहे. तुझी तपस्या आज सफल होणार आहे. हे बघ, आम्ही तुझ्यावर प्रसन्न झालो आहोत आणि तुला वरदान देऊ इच्छितो. माग, तुला काय वरदान हवे? हे ब्रह्मदेव, जर तुम्ही माझ्या तपस्येने प्रसन्न झाला आहात तर मला अमर होण्याचे वरदान द्यावे. तारकासूर, तू या मृत्यू लोकात राहून अमर होण्याची इच्छा का ठेवतोस? मी सदैव जिवंत राहू इच्छितो प्रभू. मला हे वरदान द्यावे की माझा मृत्यू कुठल्या शस्त्राने न व्हावा की अस्त्राने न व्हावा. परंतु मृत्यू तर अटळ आहे. प्रत्येक प्राणी मात्राला एक ना एक दिवस प्राणाचा त्याग करावाच लागतो. परंतु माझ्या तपश्चर्येचा उद्देश फक्त मृत्यूवर विजय प्राप्त करणं एवढाच होता. असंभव. या नाशवंत जगात केवळ मृत्यूच अमर आहे. मी हे वरदान तुला नाही देऊ शकत. म्हणून हे भक्ता, तू दुसरं काही वरदान माग. तर मग तुम्ही मला असे वरदान द्यावे की मी जगातील कुठलाही मनुष्य किंवा देवतेच्या हातून मारला जाणार नाही. आणि जर का माझा मृत्यू होणारच असेल तर परमपिता भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांच्या पुत्राच्या हस्तेच व्हावा.
तारकासुराने जेव्हा हे अपूर्व वरदान मागितलं तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, भक्ता, तू खूप मोठा चतुर निघालास. अशा प्रकारे तू दीर्घ आयुष्य प्राप्त करणार आहेस. तुला माहिती आहे की भगवान शंकर सध्या तपस्या करत आहेत आणि त्यांची तपस्या लाखो युगे चालू राहणार आहे. आणि जोपर्यंत ही तपस्या समाप्त होत नाही तोपर्यंत माता पार्वतीला पुत्र होणार नाही. आता देवतांनो, तुम्हाला समजलंच असेल की सध्या तारकासुराचा वध होऊ शकत नाही, कारण मी त्याचा वध करून ब्रह्मदेवाच्या वराचा अनादर नाही करू शकत आणि दुसरं कुणीही तारकासुराचा वध करूच शकत नाही. मग देवलोकावर आलेलं हे संकट आपण कसं दूर करणार प्रभू? ते आधीच ठरलेलं आहे. म्हणजे तारकासूर हा शिवपुत्राच्या हातूनच नष्ट होईल. पण प्रभू, महादेवांना पुत्र कसा होईल? ते तर तपस्येत मग्न आहेत. नारायण नारायण, आणि युगानुयुगे ते मग्न राहणार आहेत. मग जाऊन त्यांची तपस्या भंग करा, कारण याशिवाय दुसरा कुठलाही उपाय नाहीये. महादेवांच्या तपस्येत विघ्न आणणं योग्य नाहीये. जर का ते क्रोधित झाले तर नारायण नारायण. देवराज, आपल्याला केवळ महादेवांना त्यांच्या तपस्येतून जागृत करायचं आहे. याशिवाय अजून असे कुठलेही कार्य करायचे नाही ज्यामुळे महादेवांचा क्रोध उद्भवेल. ठीक आहे, मी प्रयास करतो. अवश्य अवश्य देवराज. मुनिवर, वारा पाऊस यांचा काही प्रभाव नाही. आता काय करायचं? पृथ्वीला हलवून सोडा देवेंद्र, पृथ्वीला. यामुळे महादेवाचे संतुलन बिघडेल आणि ते जागृत होतील. हो का? मी प्रयत्न करतो.
मला असं वाटतं की शंकरांची तपस्या अटळ आहे. महादेवांची आराधना भंग नाही करू शकणार तुम्ही. तर मग आता तुम्हीच सांगा मुनिवर, आता काय करायचं? महादेवांची तपस्या कशी भंग करायची? महादेवांची तपस्या भंग करावी ही सूचना तर भगवान विष्णू यांची होती. आपण त्यांनाच विचारूया. तुम्ही त्यांची स्तुती करा, त्यांना बोलवा. ठीक आहे. हे विश्वाच्या पालनकर्त्या, हे जगत नियंत्या, हे लक्ष्मीपती, आमच्यावर कृपा करा, आम्हाला दर्शन द्या प्रभू. नारायण नारायण. बोला देवराज, आता काय समस्या आहे? प्रभू, तुमच्या आज्ञेप्रमाणे आम्ही महादेवांची तपस्या भंग करायचा प्रयत्न केला. वादळ पाठवलं, वृष्टी केली, एवढंच नाही तर पृथ्वीला सुद्धा हलवून पाहिलं, पण महादेवांवर याचा कुठलाही प्रभाव नाही पडला. प्रभू, प्रभाव पडणार तरी कसा? या सगळ्या दिव्य लीला तर त्यांच्याच अधीन आहेत. मग देवराज त्यांच्या उद्देशात सफल होणार नाहीत? होतील. या लीला सोडून जर काही अजून विचार केला तर होतील. मग आम्हाला तुम्हीच मार्गदर्शन करा प्रभू. बोला, आम्हाला काय करावं लागेल? देवराज, ब्रह्मदेव ब्रह्म जाणतात, त्यामुळे ते त्रिलोकात प्रत्येक व्यक्तीचं मन सुद्धा जाणतात. त्यामुळे महादेवांची तपस्या भंग करण्याचं रहस्य तेच तुम्हाला सांगतील. जशी आपली आज्ञा प्रभू. नारायण नारायण. देवेंद्र, समस्या गंभीर आहे. महादेवाची तपस्या भंग करणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि जर का कोणी त्यांची तपस्या भंग करण्यात सफल जरी झाले तरीही तो त्यांच्या क्रोधाला बळी पडेल. आम्हाला सुद्धा महादेवांच्या क्रोधाचंच भय आहे, पण या इतक्या मोठ्या समस्येचं समाधान तुमच्याच हाती आहे प्रभू. भगवंत, महादेवांची उपासना भंग करण्याचा उपाय तुम्हीच आम्हाला सांगू शकाल. शंकराची तपस्या भंग करण्याचा फक्त एकच उपाय आहे, अगदी अचूक उपाय आहे. आणि याच कोमल उपायाने तपस्या भंग होऊ शकते. कोमल उपाय? अचूक उपाय? मग लवकर सांगा ना प्रभू, कुठला उपाय आहे तो? जर का महादेवांच्या मनात प्रेमाची भावना उत्पन्न झाली तरच त्यांची तपस्या भंग होऊ शकते. प्रेमाची भावना? हो वत्सा, प्रेमाची भावना. नारायण नारायण. परंतु भगवंत, तपस्यामध्ये महादेव तर इतके मग्न आहेत की अजूनपर्यंत त्यांनी आदिशक्ती माता पार्वतीचं प्रेम अजून स्वीकार सुद्धा केले नाहीये. हो भगवंत, मग अशा वेळी महादेवांच्या मनात प्रेमाची भावना कशी काय उत्पन्न होईल? वत्स देवेंद्र, प्रेम हे कामाचेच दुसरे रूप आहे. त्रिलोकात सगळ्यांच्या मनात प्रेमाची भावना कामदेव आणि देवी रती यांच्यामुळे होते. शंकराच्या मनात प्रेमाची भावना उत्पन्न करण्यासाठी तुम्ही कामदेव आणि देवी रती यांची मदत घ्या. ते दोघेही अवश्य शंकराच्या मनात प्रेमाची भावना जागृत करतील. ते दोघेही निस्संदेह शंकराची तपस्या भंग करतील. नारायण नारायण. आम्ही ताबडतोब कामदेव आणि रतीशी संपर्क करू. ब्रह्मदेवा, आम्हाला आमच्या कार्यात सफल होण्याचा आशीर्वाद द्यावा. यशस्वी भव. नाही नाही नाही. देवी रती, तुम्ही समजून का घेत नाही? हे काम अति आवश्यक आहे. हे काम अतिशय कठीण आहे. महादेवांना तपस्येतून जागृत करणं म्हणजे त्यांचा क्रोध जागृत करणं.
आणि हे मी तुम्हाला कार्य कदापि करू देणार नाही आणि ह्या कार्यासाठी मी तुम्हाला सहाय्य देणार. हा काय हट्ट आहे? तुम्हाला समस्त देवगण आणि देवलोकाचा सुद्धा विचार नाही. तुम्ही ह्याला स्त्री हट्ट समजत असाल तर समजा, परंतु मी माझ्या पतीचा देवलोकासाठी बळी देणार नाही. पती परमेश्वर असतो. देवलोक आणि देवगण हे परमेश्वरापेक्षा थोर नाही. हे बघा देवी, मी केवळ तुमचा पतीच नाही, पतीची भूमिका सोडून माझी अजूनही जबाबदारी आहे. तुम्ही कुठल्या जबाबदारीबद्दल बोलत आहात? माझे नाव कामदेव आहे आणि माझे कार्य प्रेमाची भावना जागृत करणे आहे. तसे बघितलं तर आम्ही तिन्ही लोकांना प्रेमाचे शिक्षण देतो. पण आता मला वाटू लागले आहे की सर्वप्रथम तुम्हालाच ही शिक्षा द्यावी लागेल. काय तुम्हाला हे म्हणायचंय की मला प्रेमाचा अर्थ सुद्धा समजत नाही? अवश्य जाणता, पण तुम्ही प्रेमाचा फक्त अर्धाच अर्थ जाणता. अर्धा अर्थ? हो देवी, प्रेम म्हणजे फक्त आपला प्रेमी प्राप्त करणे एवढेच नाही, तर स्वतःला प्रेमाच्या वेदीवर अर्पण करणे, कोणासाठी स्वतःला संपवून टाकणे. हे सत्य मी कुठे नाकारते आहे? तुमच्यासाठी म्हणून मी स्वतः बळी जाऊ शकते, परंतु मी तुम्हाला संकटात नाही टाकू शकत. याचा अर्थ असा झाला की तुम्ही फक्त स्वतःच्या बाबतीत विचार करता, तुम्ही इतर कोणाचा विचार करत नाही. मी केवळ एका पत्नीचा धर्म पाळण्याचा प्रयत्न करते. माझ्या सौभाग्याच्या प्राणांची रक्षा करते. फक्त स्वतःबद्दल आणि स्वतःच्या पतीबद्दल विचार करणं आणि शक्य असूनही इतरांना संकटात गरज असताना सुद्धा त्यांना मदत न करणं, हा तर स्वार्थीपणा झाला ना? आणि तुम्ही या स्वार्थाला पत्नी धर्म म्हणता? ज्या स्वार्थाला तुम्ही पत्नी धर्म म्हणता, त्या स्वार्थात तुम्ही हे विसरत आहात की पतीचे कर्तव्य निभावणं हा सुद्धा पत्नीचा धर्म असतो. ज्याला तुम्ही माझा स्वार्थ म्हणताय ते माझं प्रेम आहे देव. महादेवांची तपस्या भंग करणं या विचारानेच मी भयभीत होते. माझा आत्मा भयंकंपित होऊ लागतो. विचार करते, जर तुम्हाला काही झाले तर? मला काहीही होणार नाही देवी. माझ्या प्राणांची चिंता करू नका. मी अमर आहे, माझा मृत्यू होत नाही. तुमचे भय निराधार आहे, अकारण आहे. अकारण असेल तरी, परंतु तरी एक शंका आहे जी काटा होऊन मनाला सतत टोचत आहे. न जाणो का माझे मन मानत नाही. तुम्ही आपल्या मनाचा ऐकत राहाल तर तुम्ही देवतांचा मान नाही राखू शकणार. स्वतः इंद्रदेव आणि इतर देवगण तारकासुराच्या अत्याचारातून सोडवायची याचना घेऊन आले आहे. ते बाहेर बसून कधीची आपली प्रतीक्षा करत आहेत. त्या सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी आपल्याला महादेवांच्या मनात प्रेमाची भावना उत्पन्न करण्याचा धोकापत करावा लागेल देवी. आणि महादेवांच्या मनात प्रेम भावना जागृत करायचा उपाय ब्रह्मदेवांनी सुचवला आहे आणि हीच त्यांची इच्छा आहे. जर का आपण त्यांची इच्छा मानली नाही तर हा त्यांचा अनादर होईल. तुम्ही त्यांचा अनादर करायला तयार आहात का? जर का तुमची हीच इच्छा असेल तर ठीक आहे. आपण हे धोकादायक कार्य करूया, परंतु आपल्या सुरक्षेचं काहीतरी साधन असेल. युद्धात योद्धे आपले प्राण संकटात घालतात, तरीही युद्ध करताना कवच तर घालतात ना? हे तुम्ही मनातून नाही तर बुद्धीने बोलतात. आपल्या सुरक्षेचं कवच काय असेल? बाहेर सर्व देवता बसलेले आहेत. आपण या समस्येचं समाधान त्यांना भेटून शोधूया. या देवी, तुम्हाला काही उपाय समजला का? देवराज, तुम्हाला जर काही उपाय सुचत नाही, मग आमच्या सुरक्षेचे आश्वासन कोण देईल?
सुरक्षेचं आश्वासन केवळ माता पार्वती ह्याच देऊ शकतील. ते कसे काय देवी? आपण महादेवांच्या मनात प्रेम भावना जागृत करणार आहात ना? हो. तुम्हा सर्वांना माहिती आहे की हिमालय पर्वताची कन्या देवी पार्वती आधीच्या जन्मात शंकरांची पत्नी होती. त्यांचं नाव सती होतं. शंकराचा अपमान झाला म्हणून आदी मातेने आत्मसमर्पण केले होते. आता आदी मातेने देवी पार्वतीच्या रूपात जन्म घेतला आहे आणि त्या शंकराला प्राप्त करण्यासाठी तपस्या करत आहेत. देवी रती, तुम्हाला काय म्हणायचं काय आहे? शंकरांचा विवाह माता पार्वतींशीच होईल हे विधान सगळ्यांना माहिती आहे. महादेवांवर केवळ माता पार्वती यांचाच अधिकार आहे. यात काही संदेह नाही. तर आपण महादेवांच्या मनात प्रेम भावना उत्पन्न करण्याआधी आपण जर देवी पार्वतींची आज्ञा घेतली तर शंकरांचे तप भंग करण्याच्या आरोपातून मुक्त होऊ. नारायण नारायण. वाह देवी वाह. तर मग चला आदी मातेकडून आज्ञा घ्यायला जाऊया. नारायण 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 नारायण. नारायण नारायण. प्रणाम माते. अचानक आपण सगळे हिमालयावर? देवर्षी, तुमचा यात काही डाव आहे का? नारायण नारायण. माझ्यात इतके साहस कुठून येईल? आम्ही तुमचे भक्त आहोत. तुमच्या दर्शनासाठी नाही का येऊ शकत? देवर्षी, तुम्ही जेव्हा असे मधुर शब्द वापरू लागता तेव्हा माझ्या मनातील शंका डोकं वर काढू लागते. माते, देवर्षी योग्य तेच बोलताय. आम्ही आपलं दर्शन घ्यायलाच आलो आहोत. कामदेव आणि रतीला घेऊन? देवेंद्र, असं आधी कधी झालं नाही. पण याआधी तारकासुरासारख्या दैत्याची सुद्धा इतकी गंभीर समस्या उत्पन्न झाली नव्हती. आमच्या समस्येचं समाधान केवळ तुम्हीच करू शकता माते. ते कसं काय? महादेवांना त्यांच्या तपस्येतून तुम्हीच जागृत करू शकता माते. देवर्षी, तुम्ही महान ज्ञानी आहात. तुम्हाला माहिती आहे की या बाबतीत मी असमर्थ आहे. महादेव जेव्हा तपस्येला बसतात तेव्हा ती पूर्ण व्हायच्या आधी ते जागृत होणे असंभव आहे. माते, जर तुमची आज्ञा असेल तर आम्ही महादेवांची तपस्या भंग करायचा प्रयत्न करू. तुम्हा सगळ्यांची बुद्धी भ्रष्ट झालीये का? पूर्ण भ्रष्ट झालीये. तुम्हाला महाप्रलयाला आमंत्रण द्यायचंय आणि ही पण इच्छा आहे की ही आत्महत्या करताना मी तुमची मदत करावी. तुम्हाला हे सुद्धा माहित नाही की भोलेनाथांची तपस्या भंग झाल्यावर त्यांच्या क्रोधाचा अग्नी उफाळून येईल आणि न जाणो त्यांच्या या क्रोधाच्या ज्वालामुखीमध्ये कोण कोण जळून भस्म होईल.